अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावावर विधानसभेत सविस्तर चर्चा व्हावी या मागणीसाठी राज्यातील 10 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष यांना संयुक्त निवेदन सादर केले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र शासनाने माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या शिफारशींच्या आधारे अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया प्रस्तावित केली आहे। या प्रक्रियेशी संबंधित घटनात्मक, कायदेशीर आणि सामाजिक परिणाम अत्यंत महत्त्वाचे असल्याने या विषयावर विधान भवनात सर्वपक्षीय विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। आरक्षण उपवर्गीकरण समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या या निवेदनात आमदार राजकुमार बडोले, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार नितीन राऊत, आमदार संजय मेश्राम, आमदार संजय बनसोडे, बबनराव घोलप, आमदार हेमंत ओगले, आमदार ज्योती गायकवाड उपस्थित होते। उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर शासनाने सर्व संबंधित घटकांचे म्हणणे ऐकून पारदर्शक व घटनात्मक पद्धतीने निर्णय घ्यावा अशी भूमिका आमदार राजकुमार बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या 59 जाती आहेत आणि या 59 जातींची अ, ब, क, ड अशी 13% आरक्षणाची विभागणी करण्याचं या ठिकाणी प्रस्तावित आहे। अनंत बदर समितीनं त्या ठिकाणी अहवाल दिलेला आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूणच अनुसूचित जातीच्या 59 जातींमध्ये अत्यंत संभ्रम आणि प्रचंड त्यांच्यामध्ये घालमोल सुरू आहे। त्यांना विचार येतो आहे की 59 जातीचं 13% आरक्षणामध्ये अ, ब, क, ड कशा पद्धतीनं विभागणी केली जाणार आहे आणि त्या बाबतीमध्ये सगळ्या समाजांमध्ये 59 जातींच्या सगळ्या जातींमध्ये प्रचंड मोठा असंतोष माजला आहे। आणि त्या निमित्तानं आज आम्ही 27 आमदारांपैकी 15 आमदारांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली, देवेंद्र फडणवीस साहेबांची। त्यांना सांगितलं आम्ही का अनंत बदर समितीचा जो अहवाल आहे तो आतापर्यंत या ठिकाणी ओपन झाला नाही आणि सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलेलं आहे की वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक डाटा या ठिकाणी एकत्रित दाखवला पाहिजे, त्याच्यानंतर निर्णय घेण्यात यावा। आणि या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी पण आपण चर्चा केलेली आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदया सुनेत्राताई पवारांशी पण चर्चा झाली आहे आणि उद्या या संदर्भातला जो प्रचंड मोठा मोर्चा मुंबईमध्ये होत आहे उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून, तर या बाबतीमध्ये माननीय अध्यक्ष महोदयांना आम्ही सांगितलं की स्थगनचा प्रस्ताव पण त्या ठिकाणी आला पाहिजे आणि अल्पकालीन चर्चा त्या ठिकाणी झाली पाहिजे। या संदर्भात सगळी आमदार मंडळी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलोय आणि निवेदन दिलेलं आहे। या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे। उद्याच्या मोर्चामध्ये साधारणतः सगळ्याच समाज घटकाचे सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार आहेत। त्या उद्याच्या मोर्चामध्ये विशेषत्वानं आनंदराज आंबेडकर साहेब, आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, आदरणीय घोलप साहेब जे चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय चर्मकार महासंघ, त्या ठिकाणी बाबूराव मानेजींचा राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि अनेक संघटनाचे पदाधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी व्हायला येत आहेत। जरांगे पाटील यांचा सुद्धा सहभाग पाहायला मिळत आहे आणि आता इथे अधिवेशन सुरू आहे। काय वाटतं आपल्याला उपवर्गीकरणाला आपल्याला न्याय मिळणार? मुळातच 59 जाती अनुसूचित जाती आहेत। या 59 जातीला 13% आरक्षण कशा पद्धतीनं विभागून दिलं जाणार आहे तो सगळ्यांच्या पुढं प्रश्न आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना त्याच्यात संभ्रम आहे। सर्वोच्च न्यायालयानं दिलेले निर्णय आणि बाकीचे निर्णय हे आतापर्यंत बदर समितीचा अहवाल ओपन न झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय होते ते माहीत नाही आहे आणि म्हणून या संदर्भात हा मोर्चा आहे। आणि सगळेच कारण विशेषत्वानं अनुसूचित जातीतल्या सगळ्या जाती महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, विधानसभा क्षेत्रामध्ये। त्याच्यामुळे सगळ्याच आमदारांचा याला मूक संमती आहे आणि पाठिंबा आहे। अमित गोरखे उपस्थित त्या बैठकीला नव्हते, परंतु 15 आमदार त्या ठिकाणी होते।
मुळातच याच्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता, काही लोक कसे बोलतात ते काही सांगता येत नाही. आणि म्हणून आमची फक्त न्याय मागणी आहे की अनंत बदर समितीचा अहवाल तो ओपन केला पाहिजे. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024ला जे निर्देश दिले त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक डेटा त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये या दृष्टीनं विचार केला गेला पाहिजे, अशी आमची सगळ्यांची भूमिका त्या पाठमागची आहे.